विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या KB विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक 1 या ठिकाणी सुरू करीत आहोत. या प्रकरणामध्ये आपण कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत हे मी आपणास काल फोटो इमेजच्या माध्यमातून ग्रुपवर टाकलेलं आहे. ते तुम्ही लिहून घेतलेलं असेल अशी मी आशा करतो. चला तर आपण सुरू करूयात. KB विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक 1 की ज्याचं नाव आहे वनस्पती अभिवृद्धी ओळख, इंट्रोडक्शन टू प्लांट प्रोपागेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर पहिल्यांदा प्रस्तावना. तर मनुष्य प्राणी आपल्या ज्या काही मूलभूत अन्न वस्त्र आणि निवाऱ्याच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्या गरजा ज्यातून पूर्ण होतील त्या वनस्पतींची संख्यात्मक वाढ करणं हे कर्म, हे कार्य अनेक वर्षापासून तो करत आलेला आहे. किंबहुना अनेक पुरातन कलेपैकी ही एक मानवाची कला राहिलेली आहे की ज्या ठिकाणी मानवानं त्याच्याकडे जी काही उपलब्ध संख्येमध्ये रोपं झाडं होती त्याच्यापासून त्यांनी अनेक पटीनं ही रोपं, ही झाडं त्यांनी वाढवली आणि त्यातून त्याची गरज पूर्ण केली. मानवाच्या विकासाबरोबर जंगलामध्ये, निसर्गामध्ये राहणाऱ्या तत्कालीन मनुष्याला कळालं की बिया ज्या पद्धतीनं ओलसर मातीमधून अंकुरून येतात त्याच पद्धतीनं काही वनस्पतींच्या फांद्या की ज्यामध्ये विशेषतः द्राक्षे, अंजीर, गुलाब या ओलसर मातीच्या स्पर्शामध्ये आल्यानंतर त्याला मुळं फुटून त्याच्यासारखी नवीन रोपांची निर्मिती होते हे त्याला लक्षात आलं. त्यातून त्याचे तुकडे स्वतंत्र करून त्या झाडापासून वेगळे करून त्यानं ओलसर मातीत लावून बघितले आणि त्या ठिकाणी छाट कलमाचा शोध लागला. मानवाशी जिज्ञासा, जाणून घेण्याची वृत्ती, क्युरियासिटी त्याला गप बसू देत नव्हती. त्यामुळं त्याची जी काही गरज आहे त्या मूलभूत गरजेपासून त्या आधुनिक संगणक युगातील या मनुष्य जीवाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कालोघात म्हणजे काळाच्या ओघामध्ये अनेक पद्धतींचा विकास केला. त्याच्यामध्ये छाट कलमानंतर फांदी जोड कलम, डोळा कलम, गुटी कलम, भेट कलम अशा विविध पद्धतींचा त्यांनी शोध लावला. गुटी कलमाचा शोध आणि वापर सर्वप्रथम चीन देशामध्ये झालेला दिसून येते. भारतामध्ये देखील मुझफ्फरनगर आणि दरभंगा ही जी काही उत्तर प्रदेशातली 2 ठिकाणं आहेत या ठिकाणी रोपवाटिकेमध्ये पेरू आणि लिची या फळझाडावरती गुटी कलम केल्याच्या नोंदी अनेक दशकापासून आहेत. भारतामध्ये कंदमुळापासून अभिवृद्धी करण्याचं तंत्र रामायण काळापासून अवगत आहे. 1000 वर्षापासून चिनी लोकांना भेट कलमाची पद्धत माहिती असल्याची नोंद आहे. ज्ञानेश्वरीमध्ये देखील छाट कलमाचा अभिवृद्धीबद्दलचा उल्लेख आढळून येतो. युरोपमध्ये जर आपण गेलो तर 15व्या शतकामध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे 600 वर्षापूर्वी आपण म्हणूयात, पाचर कलम पद्धत, डोळे भरण्याची पद्धत तत्कालीन युरोपियन वापरत होते अशा नोंदी आढळतात. भारतामध्ये भेट कलमाच्या माध्यमातून आंबा पिकामध्ये अभिवृद्धी करण्याची कला सर्वप्रथम मुघलांनी आणली. मोसंबीमध्ये डोळे भरण्याची कला पोर्तुगीजांनी वाढवली. तर दक्षिण भारतामध्ये जंबेरीवरती म्हणजे इडलिंबू खुंटावरती डोळे भरून मोसंबी रोपे तयार करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम केला गेला. उत्तर भारतात कर्णखट्टावर डोळे भरून मोसंबीची अभिवृद्धी करता येते अशा प्रकारच्या नोंदी आढळतात. हा जर एकूण आपण अभ्यास बघितला तर सहज बिया, पक्व बिया, उगवणक्षम बिया
ओलसर माती आड केल्यानंतर उगवतात, इथून सुरू झालेला हा शोध आत्ताच्या घडीला, आत्ताच्या आधुनिक संगणक युगामध्ये वावरणाऱ्या मानवजातीला ऊती संवर्धन तंत्रज्ञानापर्यंत घेऊन आलेला आहे. बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान पोहोचलेला आहे. अशा प्रकारचा हा इतिहास आहे. यातलेच एक अभ्यासक म्हणून आपल्या खांद्यावरती ही धुरा येते. या पालखीचे भोई होऊन आपण आज प्रयत्न केला की भविष्यामध्ये ज्या काही गरजा असतील, मूलभूत गरजा, विशेषतः सर्व मानवजातीला 650 कोटी ही मानवजात सध्या पृथ्वीतलावरती आहे, हे सर्वांनाच अन्न, वस्त्र आणि निवारा मिळू शकेल यासाठी आपण त्याच्यामध्ये जर काही भरीव काम केलं तर याचे एक अभ्यासक म्हणून, या पालखीचे भोई म्हणून आपण निश्चित भविष्यामध्ये आपल्या अर्थार्जनाबरोबरच काही गोष्टी या पृथ्वीतलावरती आपलं अस्तित्व होतं अशा काहीतरी करून देण्याच्या संधी या निमित्तानं प्राप्त झालेल्या आहेत. यानंतर आपण आता पुढच्या घटकाकडे वळूयात. तर याच्यामध्ये वनस्पतीची अभिवृद्धी, व्याख्या, महत्व आणि वाव हे मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा वनस्पतीची अभिवृद्धी, दॅट इज प्लांट प्रोपागेशन. तर हॉर्टिकल्चरमध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, तर वनस्पतीची निरनिराळ्या पद्धतीनं रोपं तयार करून प्रजा तयार करणं किंवा संख्यात्मक वाढ करणं म्हणजे वनस्पतीची अभिवृद्धी. अनेक व्याख्या सांगता येईल. दुसरी, वनस्पतीची अभिवृद्धी म्हणजे बिया, छाटे, कंद, पाने, मूळ इत्यादी स्रोतापासून नवीन रोपांची निर्मिती करणं म्हणजे अभिवृद्धी. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे एक मूठभर धान्य असेल त्यापासून पोतभर धान्य तयार करणं, आपल्याकडं एक 10 इंचाची फांदी असेल गुलाबाची, त्यापासून 2 ते 3 रोपं तयार करणं ही जी काही संख्यात्मक वाढ आहे, तर या वाढीलाच अभिवृद्धी म्हणतात. एवढं या ठिकाणी आपल्या ध्यानीमनी आला असेल. त्यानंतर वनस्पती अभिवृद्धीचं काय महत्व आहे हे आपण आता बघूयात. तर वनस्पतीची अभिवृद्धी करणं ही हॉर्टिकल्चरमधील एक महत्त्वपूर्ण ॲक्टिव्हिटी आहे. हॉर्टिकल्चर इटसेल्फ इज अ सनरायझिंग इंडस्ट्री म्हणून उदयाला येते. सनरायझिंग इंडस्ट्री म्हणजे अशा उदयोन्मुख व्यवसाय की भविष्यामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठा विकास होणार आहे. तर अशा इंडस्ट्रीजला सनरायझिंग इंडस्ट्री म्हणतात औद्योगिक परिभाषेमध्ये. त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चरचा उल्लेख आहे. तर आपल्या देशामध्ये विविध प्रकारची फळझाडं, फुलझाडं, भाजीपाला पिकं, मसाले पिकं यांची उत्पादनं घेतली जात आहेत. दिवसेंदिवस क्षेत्र वाढत आहे, उत्पादनात वाढ होत आहे, विस्तार होत आहे. यासाठी विविध प्रकारची रोपं, कलमं लागणार आहेत आणि या सर्वांची सुरुवात अभिवृद्धीपासून होते. तर या बाबी, याचं महत्त्व ह्या मुद्द्यानिशी लक्षात येईल. पहिलं, उद्यान विद्यापीठाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याला रोपं लागणार आहेत. दुसरं सांगता येईल, नव्याने विकसित होणाऱ्या ज्या काही बागा आहेत त्यासाठी जातीवंत आणि खात्रीलायक रोपांची मागणी वाढते. ती पूर्ण करण्यासाठी या रोपवाटिकेचं महत्त्व आहे. तिसरं, फळ पिकाखालील क्षेत्र वाढत आहे, त्यासाठी उच्च दर्जाची रोपं, विशेषतः G9 ही जी काही ग्रँड 9 केळीची व्हरायटी आहे, तर त्यातलं क्षेत्र वाढत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि जळगावला तर अनेक वर्षापासून आहे. तर भविष्यामध्ये होऊ घातलेलं हे जे काही हब आहे, बास्केट आहे, फळ टोपली आहे, कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्राचा भाग, यासाठी लागणारी रोपं पुरवण्यासाठी रोपवाटिका आवश्यक आहे. हे त्याचं महत्व आहे. आजच्या घडीला आपल्या परिसरामध्ये हरितगृहात फुलशेती मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. यासाठी लागणारी जी काही रोपं आहेत तर ती वाढवण्यासाठी रोपवाटिकेची गरज आहे. त्याच पद्धतीनं हरितगृहामध्ये, मोकळ्या हवेमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेऊन ही भाजीपाला उत्पादनं आपण देशात तर विकतोच, 7 समुद्रापार पण ही विकली जातात. विशेषतः गल्फ आणि आखातामध्ये, अबुधाबीमध्ये ही भाजीपाला विकली जातात. त्यासाठी लागणारी रोपं शेतकऱ्याला करण्यासाठी त्यासाठी वेळ नाही आहे, ही पुरवण्यासाठी रोपवाटिकेची गरज आहे. कमी वेळात अधिक रोपांची निर्मिती करण्यासाठी रोपवाटिकेशिवाय पर्याय नाही. सुधारित तंत्र वापरायचं म्हटल्यानंतर रोपवाटिका, पॉट रेज, मल्चिंग टेक्निक, टनेल मेथड ह्यासाठी रोपांची गरज आहे. ज्या ठिकाणी उगवणक्षम बियाणं तयार होत नाही त्या ठिकाणी अभिवृद्धी करणं, शाकीय पद्धतीनं करणं रोपवाटिकेशिवाय दुसरा पर्याय नाही. तंतोतंत गुणधर्माची रोपं जर तयार करायची असतील तर रोपवाटिका
हा एक राजस मार्ग आहे. या माध्यमातून प्रचंड रोजगार निर्मिती होते. आपणही यातून आपलं करिअर निश्चित करू शकता. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही रोप निर्मिती त्याचं महत्त्व सांगता येईल. त्यानंतर पुढे जाऊन आपण अभिवृद्धीसाठी असणारा जो काय वाव आहे तर तो पुढच्या मुद्द्यानिशी बघू. तर हा जो काही अभिवृद्धीला वाव आहे तर वाव महत्व मुद्द्यातून ऑलरेडी स्पष्ट केलं आहे, तरी सुद्धा मुद्द्यागणिक जाता येईल की फळबागांचा वाढता विस्तार. आता विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याकडे जी काही पडीक जमीन आहे, छारपड जमीन आहे, डोंगराळ भाग आहे, कोरडवाहू भाग आहे, या भागाकडे ॲसेट म्हणून बघत असताना नवीन पिढी स्थानिकला जी काही रोजगाराची संधी मिळते, कारण शहरातल्या वाटा दिवसेंदिवस कमी होत चाललेत रोजगाराच्या, आणि त्यासाठी एक पर्याय म्हणून ही जी काही पडीक भूमी आहे, ही जी काही छारपड किंवा वेगवेगळ्या कारणामुळं पिकाशिवाय राहणारी जी काही बॅरन लँड ज्याला म्हणतात ती आहे, ती वाढवण्यासाठी रोपवाटिकेची भविष्यामध्ये मागणी वाढणार आहे. त्यासाठी खूप संधी आहे. हंगामी पिकाची लागवड, तर हंगामी पिकामध्ये केळी, पपई, स्ट्रॉबेरी, इतर भाजीपाला पिकं, फुलपिकं ही प्रत्येक हंगामामध्ये रोपं लागणार आणि ती पुरवण्यासाठी हंगामी पीक व्यवस्थापनासाठी ह्याची मागणी वाढणार, त्यासाठी संधी आहे. परिसरामध्ये शोभिवंत बागांचा विस्तार वाढतोय. त्याच्यामध्ये फुलझाडं असतील, शोभिवंत झाडं असतील, इंडोर प्लांट्स असतील. आज व्यक्तिगत उद्यानापासून शैक्षणिक संकुलं, इस्पितळं, गृहसंकुलं, कारखाने, फार्म हाऊसेस या ठिकाणी बगीचा निर्मिती मोठ्या प्रमाणात होती आहे. आणि या सर्वांना जी काही रोपं लागतात ती सध्या दक्षिण भारतातून, दक्षिण राज्यातून, हैदराबाद, राजमुंद्री या ठिकाणी जी काही प्रसिद्ध नर्सरी व्यवसाय तिथून रोपं आणली जातात, तर ती आपल्या भागामध्ये सांगली, कोल्हापुरात जर तयार झाली तर त्यासाठी पण खूप चांगली संधी आहे. हंगामी फुलांची मागणी वाढते. आता झेंडू, गलाटा, ॲस्टर ह्या फुलांना गुरुछडी, आता दिवाळीचा सण येतोय, गणपती नुकता आपण सेलिब्रेट केलेला आहे, दसरा सण आहे, त्यानंतर नववर्ष आहे, परदेशामधले काही या दरम्यानच्या काळात सीझन्स येतात. ह्या सर्वांसाठी जी काही फुलं लागतात त्या फुलांची रोपांची मागणी पूर्ण करण्यासाठी रोपवाटिका आवश्यक आहेत. आणि शेवटचं सांगता येईल, सुधारित पद्धतीने भाजीपाला लागवड जी काय आहे त्यामध्ये विशेषतः ऑर्गॅनिक फार्मिंग असेल किंवा ग्लास हाऊस फार्मिंग असेल किंवा प्रिसाइज फार्मिंग असेल, तर या सर्वांसाठी जी काही रोपं लागतात, टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लावर, ब्रोकोली, तर यासाठी लागणारी जातीवंत रोपं पुरवण्यासाठी आज रोपवाटिकेची अतिशय गरज आहे. ह्या सर्व माध्यमातून आपण जर विचार केलो तर भविष्यामध्ये आपण करिअर यामध्ये करणार असाल, डोळसवृत्तीने पाहणार असाल, भविष्याकडे आपला रोख असेल, तर निश्चित या ठिकाणी आपल्याला मार्गक्रमण होईल, संधी दिसतील आपल्याला आहेत. ती दृष्टी आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होऊ, या मुद्द्याने मी थांबतो. धन्यवाद.